बारामती शहर पोलीस स्टेशन PI चिवडशेट्टी आज रोजी आज बऱ्याचशा तक्रारी या पोलीस स्टेशनला प्राप्त होत आहेत की आज पतंग जे उडवले जात आहेत आणि पतंगाच्या मांजांमुळं नागरिकांना, वाहन चालकांना, चालणाऱ्या नागरिकांना हाताला, दंडाला, गळ्याला त्या मांजा जे नायलॉनचा मांजा आहे आणि त्या मांजाला लावलेली ती काचेची पावडर असते त्याच्यामुळे मोठ्या जखमा व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे जीव घेणं प्रसंग कधी कधी उद्भवत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तर त्या अनुषंगाने नागरिकांनी या ह्याच्यावरती नायलॉन मांजाची मोठी कारवाई करावी या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्या बारामती शहर पोलीस स्टेशनमधील जे तपास पथक आहे, तपास पथकातील सर्व अंमलदार अधिकारी यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्या ज्या ठिकाणी कुठे मांजा असा मिळून येईल किंवा साठवणूक करतील किंवा असा कोणी वापरत असताना कोणी मिळून येईल त्यांच्यावरती आपल्याला कायदेशीर कार्यवाही करायची आहे. आणि इथं सर्वांना बारामती शहरमधील नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की अशा कुठल्या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर होत असेल तर त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा 112 नंबरला कळवायचं आहे की अशा ठिकाणी मांजाची विक्री चालू आहे. त्या ठिकाणी तात्काळ रेड होईल आणि त्या ठिकाणी कारवाई करतील. यासाठी भारतामध्ये बरे नायलॉन मांजा, प्लास्टिक किंवा चायनीज मांजाच्या उत्पादन, साठा, विक्री आणि वापरावर पूर्ण अशी कायदेशीर बंदी आहे. आणि त्या अनुषंगाने विविध कायदे निर्माण झालेले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा आहे 1986चा कलम 5 प्रमाणे नायलॉन किंवा काच लोखंडाची पावडर लावलेला मांजा वापरणे, विकणे, बाळगणे हा पर्यावरण कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. आणि भारतीय न्याय संहिता प्रशासनाचे जे भारतीय न्याय संहितेचा 279 प्रमाणे सुद्धा हे निष्काळजीपणाचं कृत्य आहे. तर त्यानुसार सुद्धा कारवाई होते. तर ह्या कायद्याप्रमाणे 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाखापर्यंत दंड आहे. आणि अशी दुकानं जी आहेत अशी सील सुद्धा करता येतो या कायद्याप्रमाणे. तर सर्वांना नागरिकांना आव्हान आहे अशा स्वरूपाचं कुठलाही मांजा विक्री किंवा वापर होत असेल तर तात्काळ 112 क्रमांकाला संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी निश्चित 5 मिनिटात त्या ठिकाणी पोलीस पोहोचतील आणि अशा प्रकारचं दुकान सील करण्यात येईल आणि मांजा असेल तो मांजा जप्त करण्यात येईल.